Wait. तोंडापुढे गेलं ना सायलेंट आवाज पण जोरात आवाज कमी ठेवायचा. थांबा 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 ताईच उभं चेस पाहा म्हणजे इकडं पहा रेकॉर्डिंग चालू बरं का नीट ध्यानावर प्या उलटा पालटा होऊ नका. हा चवडीच केली बाई.
नाही रेकॉर्डिंग काढतो आपल्या आपल्याला घ्यायचं हा सेंड करू नका नाही ते इले म्हणा दे टाकी बनवायचं आई आई पोरं म्हणतील ना जी पॉलिसी ना पॉलिसी बोगशी कारण काय पैसे वाढत नाही काही नाही बाकी लोकांना पेन्शन ते चांगले दुसरी पॉलिसी रेकॉर्डिंग चूक झाली ती मोठी इंडियन लोक होते ना त्यांनी चूक केली ते पॉलिसी चांगलं म्हणजे ज्या बाकीचे पॉलिसी चांगले पण ही बोगस झाली पॉलिसी बरोबर नाही कारण निवड नाही करायला पाहिजे आहे ना इंडियनच्या लोकांनी चूक केली बाकीचे लोक काढा राहतात शिक्षक लोक बाकीचे लोक काढा घालणार आता लोक मरून गेले काय आले अर्धे नाही मेले अर्धे राहिले ते बी पैसे खाऊ दिले बीएचे पैसे 18 महिन्याचे ते बी खाऊ दिले काय क्या हो रहा है ये सब काका तो पोरगा जवळ बसायला लावलं व्हिडिओ काढायची इकडे इकडे बसा ना इकडं व्हिडिओ चालू कर ना चल इकडे इकडे व्हिडिओ चालू आहे इकडे बन्यान कावर घाल कशा करा आम्ही कशा करू आलो कान मेरे कानपूर लाईन बंद आहे बर का कानपूर लाईन बंद आहे ऐकू येत नाही पण काय ढोंग करतो बर का हा आणि खरं बोलायला गेलं का राग येतो काय गोष्टी थांबून ठेवतो हा पैसे खिशात घालून फिरतो कोणाला 1 रुपया देत नाही पैसे खिशात घालतो बाहेर जाऊन सिगारेट पितो खरं बोलायला गेलं राग येतो आता काय काय बोलायचं बोला खरं बोलायला गेलं म्हणजे राग येतो पैसे सांगायचे नाही बोलला पैसा स्वतः जवळ ठेवायचा लिखापट्टी नाही काही लिखापट्टी बी करत नाही कोणाला दिले कसे दिले काय दिले कोणत्या तारखेला दिली हे अशी सगळेच चिकट गोचडे का सिगरेट वगैरे काय जे ते खरं सांगायला पाहिजे ना तू कधी कोणाला 5 पैसे वगैरे द्यायची नाही का द्यायची फार माहिती नाही देत तू कोणाला मग त्याला काय द्यायचं फुकटी काय म्हणते? एक मैदानची केस खेचा म्हणे ಇಷ್ಟಪಡ್ತಿಲ್ಲ ಏನ್ ಶಸ್ತಿನಿ ಆರೋಡ್ದಲ್ಲಿ ಹೊಡೆದಿಂದವ वडरी भाषा वडरी ಒಡ್ರಿ ಭಾಷೆ ಒಡ್ರಿ बोललं तर वटरी बोललं तर भाषा तुमचा झोपाचा टाइम आहे आता नाही का आता रात्र झाली उलटा कर बरं सगळं नाही आणि चांगलं आज तुम्ही तिकडे आनंद झाला तोच आनंद आहे आम्हाला बाकीचा काय आनंद नाही तुम्ही आनंद दिसले ना आम्हाला बरं वाटतं सिगरेट प्यायचं तू गुप्ती पिऊन घे तू हा म्हणतो नाही गुप्ती पिऊन घेतो गुप्ती पिऊन घेतो गुप्ती पिऊन दारू पण पितो काय टायमाला दररोज कधी दिसतो का तुला कधी ते आपण नाही जेवणानंतर हा दारूला शेवटी तुम्ही नाही पित का म्हणे नाही मी नाही पित दारू हा बी नाही मी बी नाही पित नाही आम्ही दारू नाही पित मी नाही पित पार्ट्यांमध्ये कधी जाते नाही आम्ही दोघं हे जाते खाऊ दारू पिऊन काय होतं? काय काही घरातलं वातावरण खराब होऊन जातं आहे ना? आणि चांगलं चांगलं खायचं काय दारू व्यसन येते व्यसन जर लागलं ना मग त्याच्यात मग मरून जातं बरोबर आहे की नाही सिगारेट स्मोकिंग इन टू हेल्थ अपायकारक सिगारेट तेच ना पितो तो आणि बरं सुरकाराच जोरात मारतो तो जास्त डबू कोड्याने कांद्याची भात खातो सस्यात मस्त खातो सिगारेट पिणं लय जोरात सुरका मारता एकदम फुस करतो असा आम्ही दोन्ही मित्र आहे बा म्हणून एवढं फ्री बोलतो ते काय बोलता आला ठीक आहे आता तुम्ही
तुम्ही लहानची मोठी झाली आम्हाला माहिती, तुमचा स्वभाव कसा आहे ते आम्हाला माहिती, तुम्ही काय करता आम्हाला माहिती, कुठे राहता आम्हाला माहिती. त्याच्यामुळे गाठभेट झाली म्हणजे बरं वाटतं नाही का. किती वर्षाची मित्री म्हणे. 5 दिवसाची मैत्रिणी आमची. मित्राचं 5 वर्षाची जन्मापासून मग बरं हे ताट होता बोंबडासारखा सुटू जागा. बोंबीचा ताट राहतो तो बोंबडासारखा ताट होतो तो. अजून पितच होते. त्याच्यामुळे सांभाळून बोलावं लागतं, काय व्हायचं सांभाळून राहावं लागतं. अजून पितच होते बाबा. तसाच आहे तू. ताट गोड. आजी तिकडे म्हणजे कोण माणूस झालाय बरोबर करायला. तिला काय माहिती का, तू माहिती का तिला लहानपणी तिला माहिती आहे ना बाबा काय श्रमण आहे बाबा माहिती आहे तिला. बरं काय सोय कशी मस्त सोय भारी या मोबाईल इकडे कनेक्ट खरं म्हणजे घरेवर स्विमिंग टँक सगळं मग मध्येच घरात. आता एवढं महाग होतं 15 कोटी मी 17 करोड इथं 17 करोड विद्याचं 3 मधले 17 करोड जाईल तिथं तिचं रवी कोणा पैसा आहे सगळा पैसा आहे म्हणता का 3 करोडची गाडी येते आता ऑटोमॅटिक. तुझं घर दाखव ना ग. डोकं म्हणजे आता इंग्लिश टाकी खटाखट इंग्लिश टॉकिंग खटाखट. ती आता इंग्लिश इंग्लिश टाकी खटाखट. इंग्लिश टॉकिंग खटाखट. माग राहणार नाही बोलायला. चांगली चांगली लहानपण लय मार खायची बरं ती. तुम्ही लय जोडायचे जरा आजी तुझी आई कसं काय बरं आहे ना. बरी बरी. काय रोहिणी ना रोहिणी. सकाळी देखील उठून येतं पिक्चर पाहत. बरं बरं. ज्योती ताई इकडे या. ज्योती लय घाबरतो तुला. ज्योतिताई. ज्योती ताई ज्योतिताई. ज्योती ताई नाही म्हणायचं पोरी ज्योती पोरी इकडे ज्योती पुरी मान बांधे आलो बाबा काय काय बोलणार राग येतो काय करणार परकट आहे काय वा. तुझी वेळी झाली चालतं पण काम चढड पडड माझं सगळं जमलं मजा येते बोलायला त्याला गप्पा करायला. तू व्हिडिओ करून चांगलं चालू तिकडे दाखवते आता तिकडे पाठवून कुठं अमेरिकेत ही हा हं? फोटो तिकडे पाठव. छोटी आत्याला. पण स्वभाव बरं आहे ना. हा? किती चांगली त्यांची आई वडील वारले ना दोघं वारले. दोघं झाले? हा इकडे नाशिक मध्ये होते ना दोघं वारले. ही तुम्ही बंगला घर होतं ना. मागच्या वर्षी माझे सासरे वारले. बाबा बरं वय असं हा खूप वय असं 90 होतं ना. बाबू आमचा आयशी चालू आहे 90 कुठे काढू आपण 90 पण जाऊ का 90 मोकळ अगं तुझा शिवून येईन ना त्याच्या पुढे जाऊ शकतो त्याचं काय 100 वर्ष एवढं काय आता 19 चालू आहे. झटपट जायला पाहिजे असं वाटतं. तू कटाळा असं तुझा अरे आवडायला कोण आहे कटाळा असं आपण नीट राहिलं सगळं अटॅक आला झटपट गेलं बरं इथे 2-2 4 महिने घरात बसून राहिले पडून पडेल असे चालता येत नाही बोलता येत तुझं काय सांगता येतं पडेल राहतो बाबा लवकर जातो नाही. तसं नाही व्हायला पाहिजे असं म्हणतो मी झटपट जायला पाहिजे नाही का? मग एवढे सोडून एवढं सोड बघ तू कसं करायची
Yes, perfect. Yes. काका आता तुम्हाला भारी गाणं देतो सगळ्यात बेस्ट. हा खरा माणूस जबाबदार माणूस आहे. मतदान द्यायला पहिला वोट माणसाची पाहिजे. हा हाय कुठे चालले भांडे कुत्रे चालले पळून. त्यांना असा धाक पडतो. बायका कशा उभ्या राहतील, कसं मतदान द्यायचं पळाले लगेच गांडीत शेपूट घालून. हा काय 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 लाज वाटते का? बायको उभी राहिली तरी मदत करत नाही. जिजाबाई तुमचं मतदान काय आहे? कुठे आहे? माझं कमळाचं मतदान आहे. कमळाचं बाई किती काँग्रेस मतदान होणार पार्टी. तुम्हाला? माझी काँग्रेस पार्टी आहे. कमळ काँग्रेस बी किती पडणार मत तुम्हाला ताई? अरे घरच्यांनी साथ दिला की सर्व लोक साथ देत असतात. आधी तुमचं घरचे काय लोक. तुम्ही काय कामं केले वार्डामध्ये? मी भरपूर कामं केले पण लोकांना काही लाज राहत नाही. लाजत नाही, कामं लोकांनी करून विकून सुद्धा खाल्ली मी हो. लोक म्हणता काय कामं केले. तुम्ही काय कामं केले ते सांगा, बाकी नका घरातले सांगू. नळ सुद्धा नीट करायला लावता पाणीसाठी. तर दुसरं काय कामं करायची? बर अजून काय कार्य केलं ताई रस्त्याने तर तुम्ही? भरपूर कामं केले मी. ताई पण आहे का कोणी म्हणता का की इंदिरा गांधीने काहीतरी काम केलं? बरं ताई तुम्ही निवडून आल्यावर काय करणार भावी पिढीला? मी सर्व लोकांना अन्न धान्य सर्व पुरवील. बाई भिकारी नाही लोक बाई, ते नीट चावला. काय करणार पुढचं विकास कार्य काय करणार करेल तुम्ही? ना. पाणी आणेल, लाईट आणेल, लोकांना काय काय मदत करेल याचा विचार आधीच करून ठेवा. तर तुमचे घर भरणार तुम्ही? नाही 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 बाई नीट राहायचं नाही तर ती तलवार दिसते का? लोकांना बिझनेस चालू लोक करून तलवार दे. घेतील खांडोळी करतील. वडे पापड्या करा, सरकारला पुरवा, ती मदत करेल. घरोघर बाया सर्व मतदानला तयार राहतील. असं मतदान भेटेल का ताई तुम्हाला? मग घरचेच मूर्ख राहतात. घरच्यांनी मतदान केलं तर सर्व मतदान ताई घरचं करतात. मतदान केव्हा किती भेटणार तुम्हाला? 2, 5, 10? अरे काही का होईना. काय काय ना कसं काय असं जेवढे विकास कार्य करायचं नाही आपल्याला. हो आपण सगळ्या गोष्टींना हजर आहे. बरं आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक जिजाबाई घनसिंग सोळंकी हो पंचवटी विभाग क्रमांक 13 मधून बहुमतांनी निवडून येण्याची अपेक्षा ठेवलेली आहे. हो तरी आपण काय नागरिकांना त्यांचं स्पष्ट ठेवलं ताई. नाही नाही ते लांब लांब बंगले आहेत ना, त्याच्यामुळे त्याला कोण असं कॉन्टॅक्ट नाही तुमचा. कॉन्टॅक्ट नसते तिथे पण ठेवतच नाही कॉन्टॅक्ट. लांब लांब बंगले आहेत त्याच्यावर. म्हणून कंटाळा आला आता. ते बी झाडींमध्ये चांगलं झाड. आता ते पुढच्या वर्षी आम्ही झाडी बिडी सगळं बनवणार. रोहन समाज तो घोडे बिडे आता तिथं तबेला घोडे तिथं. झाडी फुल झाडी तिथे. झाडी तोडायची तिथं परमिशनच नाही झाड तोडायची. सगळं पाळून ठेवा तुम्ही. घालून एकाला कार उडून देईल. पहिला माणूस नीट उडवेल. जीवताय ती थंडी. पहिला माणूस उडवेल, घराकडे टायपिंग ती येण्यासारखी. मग दुसऱ्याला उडवेल. जबाबदार तेच आहे. हा खरा माणूस जबाबदार माणूस आहे. मतदान द्यायला पहिला वोट माणसाची पाहिजे. हा. हाय कुठे चालले भांडे कुत्रे चालले पळून. त्यांना असा धाक पडतो. बायका कशा उभ्या राहतील, कसं मतदान द्यायचं पळाले लगेच गांडीत शेपूट घालून. हा काय 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 लाज वाटते का? बायको उभी राहिली तरी मदत करत नाही. जिजाबाई तुमचं मतदान काय आहे? कुठे आहे? माझं कमळाचं मतदान आहे. कमळाचं बाई किती मतदान होणार तुम्हाला? माझी काँग्रेस पार्टी आहे. कमळ बिन काँग्रेस बी किती पडणार मत तुम्हाला ताई? अरे घरच्यांनी साथ दिला की सर्व लोक साथ देत असतात. तुमचं काय तुम्ही काय कामं केले वार्डामध्ये? मी भरपूर कामं केले पण लोकांना काही लाज राहत नाही. लाजत लोकांनी विकून खाल्ली हो. लोक म्हणता काय कामं केले. तुम्ही काय कामं केले ते सांगा, बाकी नका सांगू. घरातले नळ सुद्धा नीट करायला लावता पाणीसाठी. तर दुसरं काय कामं करायची? बर अजून काय कार्य केलं ताई तुम्ही? भरपूर कामं केले मी. ताई पण आहे तुम का कोणी म्हणता का की इंदिरा गांधीने काहीतरी काम केलं? बरं ताई तुम्ही निवडून आल्यावर काय करणार भावी पिढीला? मी सर्व लोकांना अन्न धान्य सर्व पुरवील. बाई भिकारी नाही लोक बाई, ते नीट चावला.
काय करणार पुढचं विकास कार्य काय करणार तुम्ही? करेल ना, पाणी आणेल, लाईट आणेल, लोकांना काय काय मदत करेल याचा विचार आधीच करून ठेवा. का तुमचे घर भरणार तुम्ही? नाही 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 नाही, बाई नीट राहायचं, नाही तर ती तलवार दिसली ना, लोकांना बिझनेस चालू लोक करून तलवार घेतील आणि खांडोळी करतील बाई. बिझनेस वडे पापड करा, सरकारला पुरवा, ती मदत करेल. घरोघर बाया सर्व मतदानला तयार राहतील. घरचं मतदान भेटेल का ताई तुम्हाला? मग घरचेच मूर्ख राहतात. घरच्यांनी मतदान केलं तर सर्व मतदान करतात. ताई घरचं मतदान केव्हा किती भेटणार तुम्हाला? 2, 5, 10? अरे काय का होईना. काय काय ना कसं काय असं जिवडायचं विकास कार्य करायचं ताई आपल्याला. हो, आपण सगळ्या गोष्टींना हजर आहे. बरं, आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक जिजाबाई गणसिंग सोळंकी हो पंचवटी विभाग क्रमांक 13 मधून बहुमतांनी निवडून यायची अपेक्षा ठेवलेली आहे. हो तरी आपण काय नागरिकांना त्यांचं स्पष्ट ठेवलं. ताई किती पडतील अक्कांना मतदान? 10 पैकी 10. 10 नाही हो, 10चा विषय नाही. तर 1000पैकी किती पडणार? 1000पैकी 999. 900 म्हणजे प्रचंड मतांनी विजय होणार. तो सांग. करा. तुमचं साहेब तुमचं काय म्हणणं आहे? किती मतदानी आघाडीवर जिजाबाई? बाबाने दिलं तेवढं बस झालं. आजोबाच देणार नाही म्हणजे घरचेच देणार नाही तर कसं काय अपेक्षा ठेवल्या तुम्ही? किती देणार बाई? बाकी सगळे देतील. वी फॉर वोटरी. लोकांचं मतदान आहे बाई, काही लोकांचं घरचं मतदान पडणार नाही. बोला बाई. अजून काय सांगायचं लोकांना? बस बाई नीट काम करा फक्त ताई. लोकांना किती कामं केले तरी लोक विचारता काय कामं केले तुम्ही. आता मतदान मागायला आले पण मी करून दाखवील लोकांना. बरं ताई निवडून या. बायकांनी विचार करून चालायचं. ताई फक्त त्यांना निवडून या. एक एक पैठणी वाटेल मी आल्यावर. आपल्याकडे आहे का पैठणी घालायला? अरे येवलाची सर्व कारखाने लुटून त्यांना पैठणी वाटेल. या तुमचं मतदान द्या जिजा गणसिंग मारू सोळंकी. बर ताई शुभेच्छा तुम्हाला बर का. बरं बरं शुभेच्छा. निवडून आणा. घरचं मतदान पडेल ना ताई? मला निवडून आणा म्हणजे तुम्हाला कळेल. बर शुभेच्छा ताई. बरं बरं ठेवू का? जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. पार्टीला निवडून आणा. हट्टुनी बाई ना काँग्रेस तुमनी ठेव. हा खरा माणूस जबाबदार माणूस आहे. मतदान द्यायला पहिला वोट माणसाची पाहिजे. हा हाय कुठे चालले? भांडे कुत्रे चालले पळून. त्यांना असा धाक पडतो. बायका कशा उभ्या राहतील, कसं मतदान द्यायचं त्यांचं काहीतरी वेगळं. पळाले लगेच गांडीत शेपूट घालून. हा काय 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 लाज वाटते का? बायको उभी राहिली तरी मदत करत नाही. जिजाबाई तुमचं मतदान काय आहे? कुठे आहे? माझं कमळाचं मतदान आहे. कमळाचं बाई किती काँग्रेस मतदान होणार पार्टी. तुम्हाला? काँग्रेस पार्टी. माझी काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेस कमळ दिन काँग्रेस दिन किती पडणार मत तुम्हाला ताई? काँग्रेस अरे घरच्यांनी साथ दिला की सर्व लोक साथ देत असतात. आधी तुमचं घरचे काय लोक. तुम्ही काय कामं केले वार्डामध्ये? मी भरपूर कामं केले पण लोकांना काही लाज राहत नाही. लाजत नाही, कामं लोकांनी करून विकून सुद्धा खाल्ली मी हो. लोक म्हणता काय कामं केले. तुम्ही काय कामं केले ते सांगा. ते बाकी नका घरातले सांगू. नळ सुद्धा नीट करायला लावता पाणीसाठी. तर दुसरं काय कामं करायची? बरं अजून काय कार्य केलं ताई रस्त्याने तर तुम्ही? भरपूर कामं केले मी. ताई पण आहे का कोणी म्हणता का की इंदिरा गांधीने काहीतरी काम केलं? बरं ताई तुम्ही निवडून आल्यावर काय करणार भावी पिढीला? मी सर्व लोकांना अन्न धान्य सर्व पुरवील. बाई भिकारी नाही लोक बाई ते नीट चावला. काय करणार पुढचं विकास कार्य काय करणार करेल तुम्ही? ना, पाणी आणेल, लाईट आणेल, लोकांना काय काय मदत करेल याचा विचार आधीच करून ठेवा. तर तुमचे घर भरणार तुम्ही? तुम्हाला नाही नाही ठेवायचं. नाही नाही. बाई नीट राहायचं, नाही तर ती तलवार दिसली का? लोकांना बिझनेस चालू लोक करून तलवार देईल. घेतील आणि खांडोळी करतील. महिलांना बिझनेस. वडे पापड करा, सरकारला पुरवा, ती मदत करेल. घरोघर बाया सर्व मतदानला तयार राहतील. असं घरचं मतदान मतदान भेटल. भेटेल का ताई तुम्हाला? मग घरचेच मूर्ख राहतात. घरच्यांनी मतदान केलं तर सर्व मतदान ताई घरचं करतात. मतदान केव्हा किती भेटणार तुम्हाला? 2, 5, 10? अरे काही का होईना. काय काय ना कसं काय असं रेकॉर्डिंग जिवडायचं होते बरं का. विकास कार्य करायचं ताई आपल्याला. हो आपण सगळ्या गोष्टींना हजर आहे. बरं आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक जिजाबाई गणसिंग सोळंकी हो पंचवटी विभाग क्रमांक 13 मधून बहुमतांनी निवडून यायची अपेक्षा ठेवलेली आहे. हो तरी आपण काय नागरिकांना त्यांचं स्पष्ट ठेवलं. ताई
परफेक्ट. येस येस. काका आता तुम्हाला भारी गाणं देतो सगळ्यात बेस्ट. नाही नाही ते लांब लांब बंगले आहेत ना त्याच्यामुळे त्याला कोणाचं कॉन्टॅक्ट नाही तुमचा. कॉन्टॅक्ट नसतोय तिथे पण ठेवतच नाही कॉन्टॅक्ट. लांब लांब बंगले आहेत त्याच्यावर. म्हणून कंटाळा आला आता. ते बी झाडींमध्ये चांगलं झाड. आता ते पुढच्या वर्षी आम्ही गाडी बिडी सगळं बनवणार. रोहन समजतो घोडे बिडे. आता तिथं तबेला घोडे तिथं. झाडी फुल झाडी तिथे. झाडी तोडायची तिथं परमिशनच नाही झाड तोडायची. सगळं पाळून ठेवा तुम्ही. घालून एकेकाला ठार उडून देईल. पहिला माणूस उडवेल. जीवताई ती थंडी. पहिला माणूस उडवेल दाराकडे टायपिंग ती येण्यासारखी. मग दुसऱ्याला उडवेल. जबाबदार तेच आहे. हा खरा माणूस जबाबदार माणूस आहे. मतदान द्यायला पहिला वोट माणसाची पाहिजे. चालू दे ना त्याची चालू. हा. दिलं. हाय, कुठे चालले भांडे कुत्रे चालले पळून. त्यांना असा धाक पडतो. बायका कशा उभ्या राहतील, कसं मतदान द्यायचं. त्यांचं काहीतरी वेगळं. पळाले लगेच गांडीत शेपूट घालून. हा काय 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 लाज वाटते का बायको उभी राहिली तरी मदत करत नाही. जिजाबाई तुमचं मतदान काय आहे? कुठे आहे? माझं कमळाचं मतदान आहे. कमळाचं बाई किती मतदान होणार तुम्हाला? काँग्रेस पार्टी. माझी काँग्रेस पार्टी आहे. कमळ बिन काँग्रेस बी किती पडणार मत तुम्हाला ताई? अरे घरच्यांनी साथ दिला की सर्व लोक साथ देत असतात. तुमचं काय, तुम्ही काय कामं केले वार्डामध्ये? मी भरपूर कामं केले पण लोकांना काही लाज राहत नाही. लाजत लोकांनी विकून खाल्ली हो. लोक म्हणता काय कामं केले. तुम्ही काय कामं केले ते सांगा, बाकी नका सांगू. नळ सुद्धा नीट करायला लावता पाणीसाठी, तर दुसरं काय कामं करायचं. बर, अजून काय कार्य केलं ताई तुम्ही? भरपूर कामं केले मी. ताई पण आहे का कोणी म्हणतं का की इंदिरा गांधीने काहीतरी काम केलं. बरं ताई, तुम्ही निवडून आल्यावर काय करणार भावी पिढीला? मी सर्व लोकांना अन्न धान्य सर्व पुरवी. बाई भिकारी नाही लोक बाई, ते नीट चावळा. काय करणार पुढचं विकास कार्य काय करणार तुम्ही? ना पाणी आणेल, लाईट आणेल, लोकांना काय काय मदत करेल याचा विचार आधीच करून ठेवा. का तुमचे घर भरणार तुम्ही? नाही 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 नाही. बाई नीट राहायचं, नाही तर ती तलवार दिसली ना, लोकांना बिझनेस लोक तलवार घेतील आणि खांडोळी करतील बाई. बिझनेस. वडे पापड करा, सरकारला पुरवा, ती मदत करेल. घरोघर बाहेर सर्व मतदानला तयार राहतील. घरचं मतदान भेटेल का ताई तुम्हाला? मग घरचेच मूर्ख राहतात. घरच्यांनी मतदान केलं तर सर्व मतदान करतात. ताई घरचं मतदान केव्हा किती भेटणार तुम्हाला? 2, 5, 10? अरे काय का होईना. काय काय ना कसं काय असं जेवढायचं विकास कार्य करायचं ताई आपल्याला. हो आपण सर्व गोष्टींना हजर आहे. बरं, आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक जिजाबाई गणसिंग सोळंकी हो पंचवटी विभाग क्रमांक 13 मधून बहुमतांनी निवडून यायची अपेक्षा ठेवलेली आहे. हो तरी आपण काय नागरिकांना त्यांचं स्पष्ट ठेवलं. ताई किती पडतील अक्कांना मतदान? 10 पैकी 10. 10 नाही हो, 10चा विषय नाही. 1000पैकी किती पडणार? 1000पैकी 999. 900 म्हणजे प्रचंड मतांनी विजय होणार. हो, करा. तुमचं साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? किती मतदानी आघाडीवर जिजाबाई? बाबाने दिला तेवढं बस झालं. आजोबाच देणार नाही म्हणजे घरचेच देणार नाही तर कसं काय अपेक्षा ठेवल्या तुम्ही? किती देणार बाई? बाकी सगळे देतील. व्ही फॉर वोटरी. लोकांचं मतदान आहे बाई, काही लोकांचं घरचं मतदान पडणार नाही. बोला बाई. अजून काय सांगायचं लोकांना. बस बाई नीट काम करा फक्त बाई. लोकांना किती काम केले तरी लोक विचारतात काय काम केले तुम्ही. आता मतदान मागायला आले पण मी करून दाखवील लोकांना. बरं ताई निवडून या. बायकांनी विचार करून चालायचं. ताई फक्त निवडून या. एक पैठणी वाटेल मी आल्यावर. आपल्याकडे आहे का पैठणी घालायला? अरे येवलाची सर्व कारखाने लुटून त्यांना पैठणी वाटेल. या तुमचं मतदान द्या जिजा गणसिंग मारू सोळंकी.
बर ताई शुभेच्छा तुम्हाला बर का. बरं बरं शुभेच्छा. निवडून आणा. घरचं मतदान पडेल ना ताई. मला निवडून आणा म्हणजे तुम्हाला कळेल. बर शुभेच्छा ताई. बरं बरं ठेवू का. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. पार्टीला निवडून आणा. तुम्ही बहीण काँग्रेस तुम्ही ठेव. शरारतें ये मस्तियां अपना यही अंदाज है। हो समझाए क्या कैसे कहें जीने का इसमें राज है। धड़कन कहाँ ये धड़कती है दिल में तेरी आवाज है। अपनी सब खुशियों का अब तो ये आगाज है।